आता आम्ही एंट्री करतोय, खूप उशीर झालाय. असं नेहमी वाटायचं की पप्पांनी कधी का प्लेनमध्ये बसवलं नाही, पण मला यासाठी खूप भारी वाटते की आम्हाला आमच्या आईवडिलांनी कॅपेबल केलं. शिका, मोठे व्हा आणि स्वतःच्या पैशाने स्वतः उडा. सो यात जे समाधान आहे ते मे बी त्यात नसावं. सो फायनली आम्ही उदयपूरला उतरलेलो आहोत आणि आमची फ्लाईट सेफ फ्लाईट झालेली आहे. कसा होता एक्सपिरियन्स? सेफ झालं हेच खूप मजा. सगळ्यात पहिले मुलींना सगळ्यात काय हवंसं माहिती का, एक छान व्हिडिओ आम्हाला मिळालेला आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रसिका दाजी बागवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला एक थंबनेल बघून अंदाज आला असेल की हा व्लॉग कोणता आहे. सो येस, हा माझा फर्स्ट फ्लाईटचा प्रवास असणार आहे. मी पहिल्यांदा विमानाने प्रवास करणार आहे. एका मिडल क्लास फॅमिलीमधल्या प्रत्येक मुलामुलीचं, आईवडिलांचं, सगळ्यांचं स्वप्न असतं की विमानातून प्रवास करायचा. कारण आपण इथून खालून जे असं वरून जाताना विमान बघतो तेव्हा एक आशा असते की तिथे कधी ना काहीतरी आपण बसायचं आहे. आणि बऱ्याच वर्षांपासून, म्हणजे मागच्या 2 वर्षापासून मी ट्राय करत होती की कुठल्या ना कुठल्या प्रवासात मी विमानाने जाईन, पण ते काही योग येत नव्हता. पण हा आजचा प्लॅन झाला कसा तरी आणि आम्ही तिघी चाललो आहोत. माझ्यासोबत माझ्या 2 मैत्रिणी आहेत, सेजल आणि श्रेया. सो मी त्यांना आता ठाण्याला भेटणार आहे. आम्ही इथून ट्रेनने जाणार, त्यांना ठाण्याला भेटणार आणि तिथून आम्ही कॅबने एअरपोर्टला जाणार आहे. सो बघूयात आमचा तिघींचाही हा पहिला विमान प्रवास कसा येतो आहे, काय अनुभव आहे आणि कसं वाटतं आहे. सो तुम्हीसुद्धा हा व्लॉग पूर्ण नक्की बघा आणि बघूया काय काय होतं. सो फायनली आम्ही सगळं चेक इन वगैरे करून बोर्डिंग पास घेऊन आतमध्ये आलेलो आहोत आणि दीड तास आहे ना, अजून 1.5 तास आहे आणि 1.5 तास लवकर आलो आहे काय तर एक्सप्लोअर करायला. ओके, सो तुम्हाला आता मी दाखवतो की हे एअरपोर्ट कसं आहे. हे फक्त एवढंच आहे. इथे काही स्नॅक्स काउंटर्स आहेत, इथे आहेत आणि समोर आपल्याला प्लेन असेल तिथून आपल्याला जायचं आहे. सो आहे हे याच्यापेक्षा मोठं तर काय बोलते, याच्यापेक्षा मोठं तर विवियानाचं फूड कोर्ट आहे ठाणेकर बोलले. ॲक्च्युली पण हे खूपच छोटं आहे, म्हणजे खूपच छोटं आहे आमच्या अपेक्षेपेक्षा. म्हणजे सर आम्हाला बोलले होते आमचे की हे थोडं छोटं आहे असं, पण ते खूपच छोटं आहे. पण ठीक आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि बघूया पुढे काय काय मजा येते. अजून 1.5 तास आम्हाला इथे काढायचं आहे. थोडं फ्रेश वगैरे होऊ, काहीतरी खाऊ, कारण कॉफी पिऊ. तो श्रेयाने पटापट कॉफी संपवलेली आहे. कॉफी मी एवढं पटपट प्याली आहे. संपली ना, संपली. ओके, सो आता आम्ही बसने फायनली एअरपोर्टमध्ये म्हणजे प्लेनमध्ये बसत आहोत फायनली. मी पण कॉफी प्यायली, कोल्ड कॉफी प्यायलेली म्हणून पटपट झाली हिरोईन. आम्ही प्लेनमध्ये बसतो आहे. वाव, श्रेया ही कुठे गेली? ही पुढे पुढे काय करते? पुढे 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 पुढे. ओ माय गॉड, फायनली हॉट कॉफी संपवलेली आहे. ती बोलते तू इथे पण पुढे पुढे करते. आता आम्ही प्लेनमध्ये जातो आहे, येणार माईक आहे माझ्याकडे. सो फायनली आता आम्ही एंट्री करतो आहे. खूप उशीर झाला आहे आणि खूप छान लाईट आहे, असं वाटतं 4-5 फोटो काढावे, बट ठीक आहे. आम्ही प्लेनमध्ये बसलो आहे आणि आम्ही तिघींनीसुद्धा विंडो सीट पकडली. माझ्या मागे श्रेया बसली आणि पुढे सेजल. इथे पण हिने पुढे पुढे केलं. सो आम्ही ऑलरेडीच विंडो सीट बुक केल्या होत्या तिघींच्याही, कारण आमचा तिघींचाही फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे आम्हाला तो छान एक्सपिरियन्स करायचा होता. त्यामुळे आम्ही तिघींनीही एक्स्ट्रा पैसे भरून विंडो सीट बुक केलेली आहे. सो फायनली खूप भारी वाटते. असं होतं नेहमीच की प्लेनमध्ये बसायचं आणि आता प्लेन उडेल. प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमधल्या प्रत्येक मुलांचं एक स्वप्न असतं की
छान कमवल्यावर विमानाने प्रवास करायचा आहे. आणि नेहमी खेळताना इकडून तिकडून जाताना आपण वरून विमान बघतो आणि कधी तिथे बसणार आणि कधी फिरणार ही एक इच्छा असते. आणि प्रत्येकाची ती वेळ येते आणि आज आमच्या तिघींची ती वेळ आहे. खूप छान वाटतं आहे, खूप भारी वाटतं आहे. आणि असं नेहमी वाटायचं की पप्पांनी कधी का प्लेनमध्ये बसवलं नाही, पण मला यासाठी खूप भारी वाटतं आहे की आम्हाला आमच्या आईवडिलांनी कॅपेबल केलं. शिका, मोठे व्हा आणि स्वतःच्या पैशाने स्वतः उडा. सो यात जे समाधान आहे ते मे बी त्यात नसावं. आणि त्यामुळे मी स्पेशली माझ्या आईवडिलांना थँक्यू बोलेन, कारण त्यांच्यामुळेच आज आम्ही छान शिकतो आहे, कमवतो आहे आणि उडतो आहे स्वतःच्या जीवावर. सो या मस्त खूप भारी वाटतं आहे. सकाळीच आम्ही जेव्हा निघालो तेव्हा सेजल बोलत होती की खूप हेवी फिलिंग होतं आहे. तर ते हेवी फिलिंग यासाठीच होतं आहे कारण ही एक स्टेप आहे. ती स्टेप प्रत्येकाच्या आयुष्यात येते ना, तेव्हा त्या स्टेपचं महत्त्व आपल्याला कळतं. आणि मला असं वाटतं आयतं महिन्यापेक्षा ना स्वतःच्या जीवावर जेव्हा करतो ना तेव्हा ते अजून भारी वाटतं. सो या दॅट्स इट. तर बघूयात पुढे. अजून तरी उडलं नाही आहे विमान, पण थोड्या वेळाने उडेल, मजा येईल. आज पहिल्यांदा आम्ही आमचा मोबाईल एरोप्लेन मोडवर टाकणार आहे. खरंच ज्यासाठी वापरायचं असतं त्यासाठी हा मोड वापरायचा. एरोप्लेन मोड. श्रेया, एरोप्लेन मोडवर टाकलंस का? आज ती संधी आलेली आहे फायनली या ऑप्शनचा वापर करते. और मिस्टर नवीन के लिए यदि आप विमान में मौजूद हैं तो कृपया अपने निकटतम विमानतळ में करके संपर्क करें. धन्यवाद. May I pay attention please? This is a staging announcement for ह्या ज्या काही सीट निवडल्यात आम्ही and for Mr. एका मागोमाग एक. पण ठीक आहे. Thank you. तो रसिका सदैव माझ्या पाठीशी. हो. मी तुमच्या दोघींच्या मध्ये मध्ये नेहमी करणार. म्हणून मी मध्ये मला करमणार नाही. हां, मध्ये मध्ये करण्यासाठी मध्ये मध्ये. पण बरं झालं मी मध्ये, त्यामुळे दोघांनाही शूट करता येतं आहे मला. आम्ही बॅलन्स हो हो. चलो. पण श्रेया तुला कसं वाटतं? तिकडे वरून बघ. येस ॲक्च्युली तुला कसं वाटतं सेजल? तू तर एवढं बसते, तू तुझं आज खरंच आज करत आकाश तुमशी रोज हवं तुडते, आज आकाश तुटणार आहे. वाव, नाईस. कंटेंट रायटरचा जॉब तरी मिळू शकतो. फनी कंटेंट रायटर. अनाउन्समेंट झालं. Carolyn, Sneha, Ojasvi and Neha, they are here for your safety and comfort. Please feel free to approach them should you need any assistance. Please abide by the instructions. I'm sure you understand this is for your own safety. और विमान कर्मी दल की अनुमति के बिना रक्षा जैकेट सहित किसी भी सुरक्षा को न अपनाएं, क्योंकि ये विमान की सुरक्षा को प्रभावित करता है. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे आणि आता आमचं विमान उडणार आहे. येस, फायनल. केवढं भारी, कसलं भारी नाही बॅकग्राऊंड. मला जस्ट माझा मोमेंट कॅप्चर करायचा आहे म्हणून मी हे सगळं रेकॉर्ड करते, बाकी तरी काहीच नाही.
सारखे कान बंद होत आहेत आणि थोडंसं असं विमान हलतं आहे ना, तशी भीती वाटते मला. ॲक्च्युली भीती वाटते मला, उंचीची जाम भीती वाटते. असं खाली बघितलं तरी असं भीती वाटते. बट ठीक आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स असल्यामुळे. सो अशा प्रकारे आमचा प्रवास संपलेला आहे. आता आमची फ्लाईट लँड होते. सो 1 तास कसा गेला कळलंच नाही. चलो फायनली कुठे गेली? मला वाटलं तू मागेस. ओके, सो फायनली आम्ही उदयपूरला उतरलेलो आहोत आणि आमची फ्लाईट सेफ फ्लाईट झालेली आहे. कसा होता एक्सपिरियन्स? सेफ झालं हेच खूप हो, मजा आली. पटकन आलो ॲक्च्युली यार. म्हणजे हे भारी आहे, हे व्यसन आहे, व्यसन. फक्त काहीतरी रत्नागिरीचं बघा. रत्नागिरीत एखादे बाई ते एअरपोर्ट सुरू करा प्लीज लवकर ॲक्च्युली. आणि कणकवलीला पण बघा, म्हणजे जरा चिप्पी जरा लांब पडतं आम्हाला. म्हणजे आम्ही जाऊ शकतो. चिपळूणला हवं आहे का? चालेल रत्नागिरी चालेल. रत्नागिरी चालेल. आम्ही उदयपूरला आलेलो आहोत. खम्मागणी ना, खम्मागणी. आता जाऊ. ओ महारा. आई शपथ. आता पटापट बॅग्स. पण खूप छान आहे यार तिकडे मुंबईच्या. मुंबईपेक्षा हां, ॲक्च्युली आम्हाला असं वाटलं होतं की इकडचं एवढं छान नसावं, पण हे फोटोजेनिक आहे. आणि मुंबईचं होतं ना, म्हणजे जे आम्ही T1ला होतो, ॲक्च्युली T2 चांगलं आहे असं आम्ही ऐकलं आहे. आता आम्ही तर फर्स्ट टाईम आलो, बट हे खूप छान आहे. म्हणजे येताना आम्ही एअरपोर्ट लुकवाले फोटो काढू शकतो असं वाटतं आहे मला ना. सो चलो उतरूयात खाली आपला. आजचा दिवस असाच वाया घालवलेला आहे. आम्ही फक्त ट्रॅव्हल केले. बाकी 1 तास 5 मिनटं, 1.5 तास पण होते. तर 1 तास 5 आहे. ॲक्च्युली हे खरंच भारी आहे. आणि आम्ही काय म्हणजे खरंच कुठे थांबलेलो आम्ही. मुंबई एअरपोर्टने आमचा मूड ऑफ केलेला आहे. हां आम्ही ॲक्च्युली पण आपल्याला फिरायलाच खूप वेळ लागणार. त्याच्यामुळे जर आपण पधारोसा. अभी ऐसा लगा है कि यस राजस्थान में आए हैं. पाणी आहे पण काय पाणी आहे. अगं पाणी असतं जर आपल्याला बॅग्स कलेक्ट करायच्या आहेत. आईशप्पा सांगते ही सिस्टीम आहे ना रेल्वेमध्ये करा यार. त्या बॅगा घेऊन फिरायला, आणि ते पण कोकणातून येताना तर असं वाटतं ते ना 1760 बॅगा. आणि त्यात आपल्या गावचे म्हणजे माझी मम्मी वगैरे मसाले बिसाले अमकं तमकं किती ते भरते. मसाले फळमे बॅग्स, अशा बॅग्स येत आहेत. रसिका तुझी बॅग नाही आली तर काय करशील? जीव घेईन मी एअरपोर्टवर. हां ना यार, आमची नाही आली तरी ठीक आहे, तुझी ड्रेस घाल. हां पण मग काय, रसिका बागवे कपडे लोड करो मोड ऑन. पैसा सुद्धा रसिका बागवे येस कपड्यांवर खर्च करेन मी. इकडचे सगळे कपडे खरेदी करेन आणि सगळे असे राजस्थानी लुक करू शकतो. तिकडचे नसतील काय बोलतात, तिकडचे नसतील तर तिकडे येतात. अच्छा, 2 बाजूला वेगवेगळे. 2च सांगितलं पण दिसत तर नाही गं, तेच टर्न होऊन तिकडून इकडे तसं. आमच्या दोघींच्याही बॅग्स आलेल्या आहेत. आणि पुढे करणाऱ्याची बॅग पुढे नाही आली. फायनली सेजलची बॅग आलेली नाही. ही नाही, अच्छा ती आहे. फायनली सेजल डॉनची बॅग आलेली आहे. चला, सो आमच्या बॅग झाल्या आहेत. आता आम्ही हॉटेलकडे जातोय. आम्ही आता रूममध्ये चेक इन केलेलं आहे. तुम्हाला आता आम्ही आमची रूम टूर दाखवतो, पण त्याच्या आधी सगळ्यात पहिले मुलींना सगळ्यात काय हवं असं माहिती आहे का? एक छान व्हिडिओ आम्हाला मिळालेला आहे जिथे आम्ही छान रोज आमच्या आउटफिटचं सेल्फी काढू शकतो. आणि आमचा जो एअरपोर्ट लुक आहे हा, त्याचा आम्ही एकही फोटो नाही काढतो. पण या व्हिडिओने आमचा जो
थकवा आणि जो रुसवा होता तो दूर केलाय. आणि आपल्याला असे शब्द सोजवळ शब्द बोलायची सवय नाही आहे. पण ठीक आहे. सो खूप छान मिरर आहे जिथे आम्ही आमचे रोज फोटो काढू. आजचा आमचा हा ब्लॉग इथेच मी एंड करते. खूप छान आमचा प्रवास झाला. फर्स्ट टाइम तो ट्रॅव्हल केली आहे प्लेनने. खूप छान झालं आणि खूप मजा आली. चांगला एक्सपिरियन्स. आणि आता हॉटेलमध्ये आल्यावर सुद्धा खूप आपण हे करू शकतो. सो थँक्स.